मराठी शाळा युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण घेऊन येत आहोत इयत्ता 6वी विषय विज्ञान प्रकरण आहाराचे घटक या पाठाचे प्रश्नोत्तर. चला तर पाहूया पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय. प्रश्न पहिला, आहारातील मुख्य आहार घटकांची नावे लिहा. आहारातील मुख्य आहार घटकांची नावे खालीलप्रमाणे आहेत: कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स, तंतुमय पदार्थ, फॅट आणि पाणी. दुसरा प्रश्न आहे, नावे सांगा. आपल्या शरीराला ऊर्जा देणारे पोषक घटक कोणते? कार्बोहायड्रेट. आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि निर्वहनासाठी आवश्यक पोषक घटक प्रोटीन. चांगली दृष्टी असण्यासाठी आवश्यक जीवनसत्व जीवनसत्व अ. हाडे निरोगी राहण्यासाठी आवश्यक खनिज कॅल्शियम. तिसरा प्रश्न आहे, खालील घटक सर्वात जास्त प्रमाणात असलेल्या दोन आहार पदार्थांची नावे लिहा. फॅट, तूप, शेंगदाणे, लोणी. स्टार्च, तांदूळ, बटाटा. तंतुमय पदार्थ, पालक, भेंडी, दोडके. प्रोटीन, दूध, मांस, मासे, अंडी. चौथा प्रश्न आहे, अचूक विधानासमोर बरोबर किंवा चूक अशी खूण करा. पहिला प्रश्न आहे, फक्त भात खाऊन आमच्या शरीराची पोषक घटकाची गरज आम्ही पूर्ण करू शकतो. हे वाक्य चुकीचे आहे. कमतरतेमुळे होणारे रोग समतोल आहाराच्या सेवनाने रोखले जातात. हे वाक्य बरोबर आहे. समतोल आहारामध्ये वेगवेगळ्या आहार पदार्थाचा समावेश असावा. बरोबर. शरीराला पोषक घटक पुरवठा करण्यासाठी फक्त मांस पुरेसे आहे. चूक. शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 5वा, मोकळ्या जागा भरा. जीवनसत्व डी च्या अभावामुळे रिकेट्स हा रोग होतो. बेरीबेरी हा रोग जीवनसत्व ब च्या अभावामुळे होतो. जीवनसत्व सी च्या अभावामुळे होणारा रोग स्कर्वी, राथांधळेपणा हा आपल्या आहारातील जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे होतो. धन्यवाद. याचप्रमाणे इतर पाठांची प्रश्नोत्तरं, कलिका बलवर्धनेवरील प्रश्नोत्तरे आणि निबंध, भाषणे अशा वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी मराठी शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.